नमस्कार, मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊत. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आहे आठवड्याची किचनची साफसफाई. तर सगळ्यात आधी तर मी भांडी घासायची जी जाळी आहे ती अगोदर घासून क्लीन करून घेते. कारण तिला लगेचच अशी थोडंसं काळी काळी पडत जाते आणि नंतर काही कालांतराने असा गंज पकडतो. त्यासाठी आठवड्याला मी जी जाळी आहे ती घासूनच घेते. गॅसच्या बाजूलाच असल्याने त्याच्यावरती फोडणी वगैरे देताना किंवा काही जेवण वगैरे बनवताना त्याच्यावरती तेलकट डाग उडतात. त्याच्यामुळे ही थोडीफार खराब होते. त्याच्यामुळे हिला वेळच्या वेळेवर घासणं सुद्धा देखील खूप गरजेचं असतं. स्टीलचे असल्यामुळे याच्यावरती जे डाग पडलेले असतात ते पटकन दिसून येतात आणि जेव्हा कधी एखादा माणूस घरात आलं तर ते दिसायला एकदम खराब दिसतं. त्यामुळे याला देखील वेळच्या वेळेवर घासणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा ती घासल्यानंतर आपण स्वच्छ केल्यानंतरची जी त्याला चमक येते त्याच्यामुळे ते खूप छान वाटतं. त्यामुळे ही जी जाळी आहे ती मी आठवड्याला नेहमी घासतच असते. त्यानंतर किचन प्लॅटफॉर्म, टाईल्स आणि शेगडीची वेळ येते. गॅसची जी काही भांडी असतील ती घासायला टाकते. बर्नरसुद्धा काढते वरचे आणि ते सुद्धा घासायला टाकते. त्याच्यावरती वाट्या ठेवते कारण पाणी जाऊ नये म्हणून. पाणी गेल्यानंतर बर्नर खराब होऊ शकतात यासाठी. त्यानंतर थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडं लिक्विड मिक्स करून हे जे टाईल्स आहे त्याच्यावरती मारते, जेणेकरून गॅस घासेपर्यंत हे जे आहे ते थोडंसं भिजेल आणि आपल्याला पटकन ते निघता येईल. टाईल्स घासताना जास्ती जोर लावावा लागणार नाही यासाठी. रेग्युलेटर बंद करून त्यानंतर शेगडीची जी बटन्स आहेत त्याला आपला सतत हात लागत असतो. पिठाचा, जेवण बनवताना काही मसाल्यांचा वगैरे हात लागतो. त्याच्यामुळे ही तेलकट बटन होतात आणि त्यांना सुद्धा वेळच्या वेळेवर घासलं नाही तर ते त्याच्यावरती एक थर जमा होतो आणि ते खूप खराब दिसतं. त्याच्यामुळे बटनसुद्धा काढून घासणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर शेगडीचे जे पाय वगैरे आहे, स्टँड आहे ते सुद्धा व्यवस्थित घासून येते. त्याच्यावर सुद्धा खूप थर जमा होतो यासाठी. आणि आठवड्यातून एकदा जी आहे अशा प्रकारे शेगडी मी घासून घेते. कारण दरवेळी घासतो आपण पण एवढ्या डीपमध्ये घासणं होत नाही. यासाठी आठवड्यातून एकदा या शेगडीला सुद्धा असा टाईम द्यावाच लागतो आणि त्यामुळेच ती चमकते. कारण इतर वेळी आपण एवढं डीपने घासत नाही. कारण कारण कधी-कधी उतू वगैरे जातं आपल्या गॅसवरती आणि ते आपण त्यावेळेस लगेचच एवढं डीपमध्ये पुसून घेत नाही, क्लीन करून घेत नाही आणि ते नंतर थोड्या दिवसांनी सुद्धा ते आजूबाजूला काळं पडत जातं आणि ते गॅसच्या फ्लेमनी जे आहे ते खूप चिवट किंवा एक स्ट्रॉंग असं होऊन जातं आणि ते निघत नाही आपल्याच्याने. मग पुन्हा सुरीने किंवा काय याने एखाद्या धारदार वस्तूने ते आपल्याला हे करून काढायला लागतं. त्याच्यासाठी हे असं आठवड्यातून शेगडीचं जे क्लिनिंग आहे ते करावंच लागतं आपल्याला आणि ते मी करते. त्यानंतर टाईल्स वगैरे ज्या आहेत त्यासुद्धा क्लीन करून घेते. कारण फोडणी वगैरे दिलेलं आपण तेवढाच भाग वेळच्या वेळेवर पुसून घेतो. पण इतर बाजूला जे आहे ते एवढं प्रॉपर जे आहे ते क्लिनिंग होत नाही. यासाठी सगळी टाईल्स जी आहे ती व्यवस्थित क्लीन करून घेते आणि स्विच बोर्ड जे आहेत ते सुद्धा क्लीन करून घेते. प्लॅटफॉर्म जो आहे तुम्ही बघू शकताय, खाली आपण फक्त एक कपडा मारून घेतो आणि तसेच तेलकट डाग किंवा चिवट नंतर ते तसंच राहून जातं. त्याच्यामुळे हे खालचा प्लॅटफॉर्मसुद्धा व्यवस्थित लिक्विडने स्पंजने घासणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यानंतर ट्रॉलीज ज्या आहेत त्या व्यवस्थित अगदी बाहेरून पुसून घेते. हे जे लिक्विड आहे ते मी घरी बनवते. तर आपण सतत क्लिनिंग करत असतो घरातल्या वस्तूंचे किंवा किचनमधल्या काही वस्तूंचे. तर सतत हे लिक्विड विकत आणणं, कारण हे खूप कॉस्टलीसुद्धा आहे आणि सतत हे विकत आणणं आपल्याला पॉसिबल नाही आहे. एवढी तर काय हे नाही आहे. त्याच्यामुळे हे घरीच बनवते आणि ह्याने सुद्धा अगदी स्वच्छ निघतात. तुम्ही बघू शकता एकदम चमक येते. जे काही आपण क्लीन करू त्याच्यावरती, काचेवरती, ही जे लाकडाचं हे आहे त्याच्यावरती सुद्धा, प्लायवूडवरती सुद्धा आपण क्लीन करू शकतो. अशा पद्धतीने जे मी आहे ते किचनच्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या क्लीन करते. वरती जे शेल्फ लावलेले आहेत ते सुद्धा क्लीन करून घेते. कारण आल्यानंतर पटकन किचनमध्ये त्याच्याकडेच लक्ष जातं आणि ते क्लीन असणं खूप गरजेचं असतं. यासाठी ते सुद्धा क्लीन करून घेते. बघू शकता इथे तुम्ही अगदी एक हात मारल्यावरती किती स्वच्छ दिसते, किती त्याच्यावरती चमक येते. कारण एका साईडला स्वच्छ केलेलं आणि एका साईडला ते खराब आहेत त्याच्यावरती तुम्ही बघू शकताय एकदम क्लीन दिसतंय. यासाठी वेळच्या वेळेवर हातसुद्धा फिरवणं त्याच्यावरती खूप गरजेचं आहे. यासाठी हे सुद्धा क्लीन करून घेते.
त्यानंतर किचनमध्ये काही स्विच बोर्ड आहेत ते सुद्धा स्वच्छ करून घेते. हँडवॉशचं जे लिक्विड असतं ते थोडंसं घेतल्यानंतर सुद्धा हे स्विच बोर्ड अगदी स्वच्छ निघतात. त्यानंतर किचनमध्ये जी विंडो आहे ती सुद्धा अशा पद्धतीने हे लिक्विड वापरून जे आहे ती स्वच्छ करते. याच्यावरती सुद्धा खूप धूळ साचते कारण आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे ह्याच्यावरती खूप धूळ येते आणि ते सुद्धा पुसून घेते मी आठवड्याला. खिडकी बाहेरचा स्पेस जो आहे तो खूप कमी आहे आणि ते बाहेरून खिडकी पुसणं खूप इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी हे पुसून घेत असते, जेवढं मला हाताने करता येईल तेवढं. कारण एकदा असं झालं होतं की मी खिडकीच्या बाहेर गेले होते आणि पुसून घ्यायला गेले होते आणि तिथे मी चमचा आडवा लावला होता, पण काही माहीत नाही निसटला आणि मी ज्या खिडकीच्या बाहेरच राहिले आणि लॉक झालेली खिडकी आणि घरी कोणच नव्हतं. मम्मी श्रावणीला सोडायला खाली गेल्या होत्या. त्यानंतर मी खिडकीतून किती आवाज दिल्यानंतर त्या आल्या आणि मग मी त्या खिडकीतून बाहेर आले. त्याच्यामुळे आत्ता जेवढं पॉसिबल होईल तेवढंच मी पुसून घेत असते. आता आमच्या घरात एवढा स्पेस नाही आहे की मी वॉशिंग मशीन वेगळ्या जागी कुठेतरी ठेवू शकेल, तर ती किचनमध्येच ठेवते आणि मोस्ट ऑफ ती किचनमध्येच असते असं मला वाटतं. वॉशिंग मशीन आणि फ्रीज अगदीच अपोजिट आहे सिंकच्या. त्याच्यामुळे भांडी वगैरे घासताना खूप पाणी उडतं, त्याच्यामुळे डाग उठतात आणि लहान मुलं असल्यामुळे काहीतरी कसला तरी हात लावतात किंवा चित्र वगैरे काढतात कलरने, तर त्याच्यामुळे खूप खराब दिसतं. त्याच्यामुळे हे सुद्धा अगदी क्लीन करून घेते. आणि तशी वॉशिंग मशीन जी आहे ती किचनमध्ये ठेवल्यामुळे मला त्याचा सामान ठेवण्यासाठी खूप उपयोग झाला आहे. खरं तर ती कपडे धुण्यापेक्षा मला सामान ठेवण्यासाठी खूप उपयोग झाला आहे तिचा. त्याच्यानंतर फ्रीज आणि वॉशिंग मशीन बाजूला सरकवून घेते आणि जे काही त्याच्यावरती फ्रीजवरती मागेसुद्धा खूप धूळ साठते. वॉशिंग मशीन आणि फ्रीज तिथे असल्यामुळे तो अडगळीचा एरिया तिथे होतो आणि त्याच्यामुळे कोष्टीसुद्धा जमा होतात आणि जाळ्या पकडतात. त्यासाठी हे पुढे सरकवून इथला जो स्पेस आहे तो क्लीन करून घेते. कांद्या बटाट्याचे जे जाळं आहे ते फ्रीजच्या ड्रॉवरमध्ये आहे खाली, त्याच्यामुळे तिथं कांद्या बटाट्याची सालं जी आहेत ती तिथे पडलेली असतात. त्याच्यामुळे हे सरकवून पुढे क्लीन करून घेते. जे आहे ते वेळच्या वेळेवर क्लीन केलं नाही तर इथे खूप सारी झुरळ होतात आणि कोष्टीसुद्धा येतात. त्याच्यामुळे हे जे आहे ते वेळच्या वेळेवर क्लीन करणे हे खूप माझ्यासाठी गरजेचं आहे. तर हे आठवड्याला हे क्लिनिंग माझं झालंच पाहिजे. 6 तास माझा नेहमीच असतो. ते मी ठरवते माझ्या मनाशी की हे क्लिनिंग झालंच पाहिजे. यासाठी इथे बघू शकताय तुम्ही इथला जो एरिया क्लीन केल्यानंतर किती स्वच्छ दिसतोय. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह वाईब निर्माण होतात त्या याच्यामुळेच होतात. आपण जिथे जागा स्वच्छ करू तिथे पॉझिटिव्ह वाईब निर्माण होतातच. त्यानंतर फ्रीजचे जे कवर आहेत ते 2 असल्यामुळे ते आठवड्याला मी आलटून पालटून बदलत असते. त्यानंतर सिंकचा जो खालचा एरिया आहे तो पण अगदी स्वच्छ करून ठेवते. तिथे काही सामान आहे तो वेळच्या वेळी मी क्लीन करत असते. त्याच्यामुळे तिथे पिठाचे डब्बे वगैरे ठेवलेले असतात. दररोज लादी पुसताना इथला जो एरिया आहे तो मी क्लीन करून घेते, पुसून घेते, मेंटेन ठेवते. त्याच्यामुळे पिठाचे डब्बे वगैरे जे काही सामान असेल, हे जे मासळीचे डब्बे आहेत ते सुद्धा मी तिथे ठेवते. अशा पद्धतीने जे आहे ती मी आठवड्याला किचन क्लिनिंग करत असते. त्याच्यामुळे कॉक्रोच आणि इतर काही किडे होण्याची शक्यता थोडी कमी असते. तर कसा वाटला आजचा व्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.